सचिन साटेलकर. तर आपल्या समोर आहेत चंद्रकांत खेडेकर सर. तर त्यांना काही दिवसापूर्वी संजय टोपरे सरांनी अमृत ज्यूसची बॉटल दिली होती. तर कोणासाठी? आपल्या मिसेससाठी तुमच्या दिली होती ना? हो, मिसेससाठी. ओके ओके. तर बॉटल दिली होती आणि त्या बॉटल दिल्याच्या नंतर प्रोडक्ट चालू केल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आले तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तर सर नमस्कार. पहिलं तर जरा तुमचं माहिती द्या, थोडं नाव आणि कुठे राहता. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत मुरलीधर खेडेकर. मी राहतो साखरपा गावी. साखरपा का? हां. अच्छा. तर माझ्या मिसेसला सोयरासिस हे आजार पण होतं, त्वचेचा आजार पण होता. सोरायसिस त्रास होता. हां, ओके. सोयरासिस. आता तो मला सांगा, तो त्रास किती वर्षापासून होता? तो जवळजवळ 7 ते 8 वर्षापर्यंत होता, पण त्याच्यावर मी मेडिसिन वगैरे मी घेतली. ओके. तरी किती डॉक्टर औषध गोळ्या किती झाल्या? तरी 7 ते 8 वर्ष मी ते औषध घेत होतो, गोळ्या वगैरे मी घेत होतो. तरी पण अच्छा. काही फरक पडला नाही. अच्छा, म्हणजे इतके वर्ष कंटिन्यू डॉक्टर वगैरे चालूच होते, फरक हो. पडत नव्हता. हो, चालूच होते डॉक्टर. ओके. आता मला सांगा, हे आपलं अमृत ज्यूस मला सांगा कधीपासून चालू केलं, किती दिवस झाले? ते आता 45 दिवस झाले. 45 दिवस झाले. हां, त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये मला ते सोयरासिसचं पूर्ण बरं झालं. हाताचं जे आजारपण होतं ते. ओके. म्हणजे 15 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला त्याचा? हो, 15 दिवसामध्ये म्हणजे 15 दिवसात किती टक्के रिझल्ट आला तरी तुम्हाला? अगदी 90% फरक पडला 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये. ओके. हो. आता किती बॉटल संपवले तुम्ही मग आता त्यांनी मॅडमने? आता 3 बॉटल म्हणजे संपवल्या. तिसरी संपली? हां, तिसरी चालू आहे. तिसरी चालू आहे. ओके. मग आता किती टक्के फरक दिसतोय? आता तरी पूर्ण बरा झाला आता. अरे वा वा. म्हणजे पूर्ण बराच झालाय आता हो, सोरायसिस. हो, पूर्ण ओके. बरा झाला. आता विशेष म्हणजे तुम्ही काहीतरी बोलत होतात, फक्त सोरायसिस साठी घेतलं होतं आणि इतर आजारावर काय रिझल्ट आले मग? आणि इतर आजार म्हणजे काय होते? झोप न लागणे, अशक्तपणा ओके. आणि दम लागणे आणि एक आपल्या बाथरूमला रात्री उठून 5 ते 6 वेळ जाणे. ओके ओके. यातलं अजिबात काय नाही. झोप लागते व्यवस्थित, बाथरूमला जाणं अजिबात नाही अच्छा. आणि दम लागत नाही. दम लागणं कमी झालं. हां, कमी झालं. अच्छा. आणि जे काय इतर गोष्टी, आणखी इतर जे काय किरकोळ होतं ते पण बरं झालं. आणि आता रात्री झोपणे आणि सकाळी उठणे अच्छा. मध्ये अजिबात तिला हे होत नाही, म्हणजे काय त्रास होत जाणवत नाही, त्रास होत नाही. ओके, झोप ओके. अगदी चांगली लागते. ओके. म्हणजे तुम्ही अमृत ज्यूस सोरायसिस त्रासासाठी घेतलं होतं, हो. स्किनच्या त्रासासाठी, आणि ह्याच्यासोबत तुमचे इतर आजार फ्री मध्ये बरे पण झाले. फ्रीमध्ये बरे झाले. वा वा वा. ठीक आहे. आपण बघतोय एक चमत्कारिक रिझल्ट सोरायसिस या आजारावर आलेला आहे, जिथे डॉक्टरची ट्रीटमेंट करून ज्यांना जो फरक पडत नव्हता तो आपल्या अमृत ज्यूसनी तिसऱ्या बॉटलमध्ये जवळजवळ 100% रिकवर झालेला, आणि त्याच्यासोबत इतर पण आपले आजार पण त्यांची बरी झालेली आहेत. हो. तर असा चमत्कारिक रिझल्ट आपण कुठून ना म्हणताय, असं आपलं आता कुठे म्हटलं? साखरपा या एरियामध्ये आलेला छान रिझल्ट आपण बघत आहोत. संजय टोपरे यांच्या माध्यमातून आपण हा रिझल्ट घेतलेला आहे. ओके सर. आणि सर मी काय म्हणतो, थोडंसं 2 शब्द तुमचे काय सांगाल सर आपल्या प्रोडक्ट बद्दल आलेला चमत्कारी रिझल्ट बघून? तर मी म्हणतो, हे जे अमृत ज्यूस आहे ना, ते कोणाला जर ते घ्यायची इच्छा असेल आणि ती इच्छा असेल असं नाही, तर ते घ्याच मुद्दाम. कारण जी काय तुमची इतर आजारपणं काय तुमच्यामध्ये असतील तर ती पूर्णपणे नाहीशी होतील. बरोबर. म्हणजे आजारपणा असो नसो जरी आपण घेतलं तरी तुमच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर हे प्रोडक्ट 750 आजारावरच काम करते. तर आपण बघितलं, एक आजारावर रिझल्ट येता येता इतर आजारावर पण आपण रिझल्ट घेतलेला आहे. तर ओके, थँक्यू.